नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डोकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आता 4-5 दिवस झाले आमच्याकडे असं झडीचं वातावरण आहे. म्हणजे असं नुसतं झिमझिम पाऊस चालू आहे. आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये मित्रांनो, आपल्या शेळ्यांना थोडं गरमी मिळण्यासाठी, आर्द्रता मिळण्यासाठी असं धुपण आपण आपल्या गोठ्यामध्ये करायला पाहिजे. त्या धुपणानं काय होतं, गरमी मिळते. आपल्याला जसं गरमीची गरज असते थंडीमध्ये, तसं या जनावरांना पण असते. त्याच्यामुळं आपण काय करतोय, 2 दिवसापासून असं धुपटण करतोय आणि एकदम आनंदानं शेळ्या आपल्या भुसकट खातायत का ते बघा. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे, अशा वातावरणामध्ये शेळ्यांना सुका चारा खूप गरजेचा आहे. त्याच्यामध्ये भुसकट जेवढं तुम्ही टाकसाल तेवढं शेळ्या बिन चांगलं राहतात आणि वातावरण पण चांगलं राहतं. आता बघा, भुसकटांना कशा आवाज आहे शेळ्या आमच्या. त्याला जरी शेडच्या बाहेर नाही, खूप भुसकट खातात. हरभऱ्याचं, तुरीचं आणि सोयाबीनचं 10% भुसकट आहे त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडे शेळ्या असतील तर अशा वातावरणामध्ये त्यांना असं थोडं आपल्या गोठ्यामध्ये शेकोटी करायला पाहिजे. आता हे बघा, शेकोटी कशी केलेली आहे आम्ही. याच्यात 2 लाकडं टाकले आणि भुसकट आहे, जेणेकरून या दुपणाला पण आपल्या शेळ्यांना थोडे आर्द्रता आणि म्हणजे गरमी मिळते. आणि या गरमीपासून जे थंड वातावरण आहे याच्यापासून शेळ्यांना आपल्या चांगला दिलासा मिळतोय. त्यासाठी तुम्ही पण अशी जे शेकोटी आहे, अशी शेकोटी तुमच्या गोठ्यामध्ये अशा थंडीच्या वातावरणामध्ये, अशा झडक्याच्या वातावरणामध्ये करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शेळ्या ह्या बिमार पडणार नाही, त्यांना थंडीचा त्रास होणार नाही. याच्यासाठी असं धुपटण करायचंय, अशी शेकोटी करायची. बघा तुम्ही, शेकोटीनं आता इतकं म्हणजे इतकं गरम वाटतंय मित्रांनो, खूप. आम्हालाच आता याच्यापासून बाजूला जाऊ वाटणार, इतकं गरम लागू राहिलं. तसेच मित्रांनो, अशा पावसामध्ये शेतामध्ये मस्त अशा शेकोटीवर चहा बनवायचा आणि चहा प्यायचा, एकदम मस्त मजा येते. हे बघा, चहा चालू आहे आता आमचा शेतामध्ये. शेकोटी शेळ्यांना पण शेकोटी आणि चहा केला, चहा प्याला म्हणल्यानंतर आपल्याला थोडं गरमाट येते. त्याच्यामुळे आता दुपारचा टाईम आहे, 1 वाजलेला, 1, 1:15. तर आता हे बघा, असा चहा आपला शेतामध्ये या बट्टीवर चालू आहे. अय नको, शेळ्यांचं दूध काढलेलं मित्रांनो. अरे लय ते उडून कचरा त्याच्यात. शेतातला आनंद वेगळाच असतो. तुमच्या हॉटेलमधल्या चहापेक्षा हा चहा वेगळाच असतो मित्रांनो. बघा किती भारी चहा चालू आहे आमचा. या चहा घ्यायला तुम्ही पण. अशा दुपटणामध्ये मस्त चवदार चहा लागतो. चला तर मित्रांनो, या तुम्ही पण चहा घ्यायला. बस. ओके. पण तर जाणारच, पण या दुपटामुळेच शेळ्याला थोडं गरम वाटतंय. तर आता जवळपास 5 दिवस झाले आमच्याकडे असंच वातावरण. नुसतं थोडा झिमझिम पाऊस येतो, परत जातो, परत येतो. असं परेशान आहे आम्ही. कोणतेच कामं होते ना, पोलन चालना. इकडून तिकडून काल तर दिवसभर पावसामध्ये पोलन केलं मित्रांनो. भेंडीचं पोलन काय सांगायचं तुम्हाला. दिवसभर पावसामध्ये भिजून आम्ही दोघांनी. कारण की कसं असतं माहिती का, एवढा चान्स असतो पोलनचा. झालं भेंडीचं पोलन आता 8-10 दिवस आहे. 8-10 दिवसाच्या नंतर ते पोलन बंद होणार, मग सरकीचं चालू होणार. आता आत्ताच सरकीचं पोलन करत होतं, 5 तास राहिले आमची. परत पावसानं सुरुवात केली. आता सध्या चालू टिपटिप पाऊस दाखवी बाहेर. हे बघा कसं झिमझिम चालू आहे. पावसाने इतकं परेशान लावलं, कोणतंच बरं. एक तर वाहुनी पाऊस येईना आमच्याकडं. आतापर्यंत आम्हाला वाहुनी पाऊस नाही.
पाऊस वाहून झाला तर आम्हाला बरं समजा बरं वाटेल की बाबा पाऊस वाहून होऊन राहिला. आमच्याकडे वाहून आतापर्यंत पण पाऊस झालेला नाही. जसा पावसाळा लागला तसा आमच्याकडे फक्त सापड चिपक सगळा उरलेला पाऊस इकडे पाठवून देऊ राहिले. मग सगळे शेतकरी त्रस्त आहे. आमच्याकडे वाहून पाणीच नाही मित्रांनो आतापर्यंत पण. बघा आपल्या शेळ्या कशा आनंदानं मस्त भुसकट खात आहेत. मित्रांनो भुसाचं महत्व भुसकटाचं महत्व आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये कळतंय. जर तुमच्याकडे शेळ्या असतील तर शेळ्यांसाठी आपल्याला खास महत्व म्हणजे पावसाळ्यामध्ये भुसकटाचं आणि ज्वारीचं कडब्याचं. कारण की अशा झडीच्या वातावरणामध्ये तुमच्याकडे भुसकटा असल्याशिवाय पर्यायच नाही शेळ्यांना. जेव्हा भुसकटा असेल तेव्हा शेळ्या आपल्या चांगल्या राहू शकतात. चारा एक नंबर म्हणलं तर शेळ्याला पावसाळ्यामध्ये याच्यापासून गरमी पण राहते आणि पोट पण भरतं. पाणी पितात शेळ्या. नुसतं पाऊस आमचा जसं धक्का आणतो बघा. आता सुरू झाला इकडं बघा. पावसानं परेशान लावलेलं आहे आम्हाला. तुमच्याकडे कसं काय पाऊस येईल बरं? पाऊस असा ना का पाऊस थोडा जास्तीचा पाहिजे. वाहुणी पाहिजे. वाहुणी पण होऊन नाही राहिला. नुसतं कामाची बुडवणूक. थोडं तासाला लागलं कामाला लागलं माणूस की लगेच झिपझिपी कोणती येतो. लगेच काम पण पाडून टाकलं की पुन्हा परत बस असं थोडं पुन्हा परत जावं असं कंडिशन झालेलं आहे आमचं. तर मित्रांनो तुमच्याकडे शेळ्या असतील तर अशाच पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा. आता खूप दुष्काळ होऊ राहिलंय आणि एकदम गरमी वाटून राहील मित्रांनो. असं वाटतं आता उठायचंच काम नाही, उठूच वाटायला. आता काय करा कामं असतात, काम करावं लागतं. पोलनचं 2 सरकीचं पोलन आहे. कपाशीचं सीड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भेंडीचं पण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता करणं भागीची. तर मित्रांनो आता थोडा वेळ आहे इकडे तिकडे नको. तर थोड्या वेळामध्ये आता शेपून बिकून घेतो. पुढं पाऊस जर उघडला तर परत कामाला लागणार आपल्याला. तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस कसं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला शेळी पालनाविषयी काही माहिती लागत असेल तर कमेंट करा की दादा आम्हाला याच्याविषयी समजा हे गोष्टीविषयी आम्हाला शेळी पालनाविषयी माहिती पाहिजे. कमेंट करा नक्की. आपण त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया याच्यात नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.